नवापूर टाउन हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना, सेवा तसेच आवश्यक शासकीय कागदपत्रे नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नवापूर तहसील कार्यालय व नवापूर नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन नवापूर येथील टाउन हॉलमध्ये करण्यात आले। या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी नवापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, तहसीलदार दत्तात्रय जाधव, सहाय्यक गट विकास अधिकारी किरण गावित, नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी, नवापूर नगर परिषदेचे पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती सौ मिनल लोहार, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष मनोहर नगराळे, अमृत लोहार, नगरसेवक मनोहर गावित, अल्तमस खाटिक, अविनाश गावित, जैनू गावित, राजू आगळे, इरफान कुरेशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची, सहाय्यक दुय्यम निबंधक अधिकारी नरेंद्र वागले आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। शिबिरात तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी महसूल विभागामार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध योजना, सेवा, दाखले व महसुली प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली। शासकीय योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले। त्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश मावची यांनी आरोग्य विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य सेवा योजनांचा आढावा उपस्थितांना दिला। नागरिकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। नवापूर नगर परिषदेमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांची माहिती मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनी सविस्तरपणे दिली। यामध्ये जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता उतारे, बांधकाम परवानगी, पाणी जोडणी, व्यवसाय ना हरकत दाखले आदी नागरी सेवांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले। नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आपल्या मनोगतात सांगितले की महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व नागरिकांना आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत यासाठी शासन व स्थानिक प्रशासनाकडून अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत। शासन सेवा अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले। शिबिरात महसूल विभाग, नवापूर नगर परिषद, आरोग्य विभाग तसेच इतर शासकीय कार्यालयांनी स्वतंत्र कक्ष उभारून त्यांच्या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा, योजना व लाभांची माहिती नागरिकांना दिली। तसेच विविध कागदपत्रे, दाखले, उतारे आणि आवश्यक दस्तऐवज जागेवरच लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महसूल विभाग व नवापूर नगर परिषदेमार्फत विविध दाखले, उतारे व कागदपत्रांचे वितरण लाभार्थ्यांना करण्यात आले। या शिबिरामुळे नागरिकांची मोठी सोय झाली असून भविष्यातही अशा उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली। हद्दीत जेवढेही लाभार्थी येतात त्यांना लाभ देण्याचं काम आज मान्य तहसीलदार साहेब व आमच्या नगरपालिकेचे शिवसाहेब यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता। माफ करा, बाहेर गावी जाणं असल्यामुळे मी मध्येच कार्यक्रमात 2 शब्द संबोधन करतो आणि आम्हाला पुढील कार्यक्रमात जायचं आहे म्हणून मी 2 मिनिटं आपला वेळ घेतो। महाराष्ट्र शासन हे किती गतिमान झालं आहे त्याचा आज आपल्याला अनुभव आलेला आहे। दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला ज्या रोजच्या अडचणी येत असतात, एक शेतीचा सातबारा असो, घराचा उतारा असेल, रेशन कार्ड असेल, आरोग्याचे असतील किंवा इतर कृषीचे असतील, ज्याही अडचणी येतात आणि त्या अडचणींसाठी जे आपल्याला हेलपटे खावे लागतात, तहसील ऑफिस असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, इतर कुठल्याही ऑफिसमध्ये असो, आज हे दाखले वाटप करत असताना नक्कीच लक्षात येतं की महाराष्ट्र शासनाने जे रोज दर आठवड्याला, दर दिवसाला नवीन नवीन उपक्रम राबवत असतात आणि ते यशस्वीरित्या राबविले जाऊन त्याचा लाभही तुमच्या माझ्यासारख्या सर्वांना मिळत असतो। मीही तुमच्यातलाच इथं आज या स्टेजवर आलेलो आहे। मला माहिती असतं की दैनंदिन ज्या अडचणी असतात त्या अडचणींना आपल्याला एक कागद जरी घ्यायचा असेल, पैसे खर्च करूनही तो वेळेवर मिळत नाही। पण असंच जर प्रशासनाने या वेगवेगळ्या निर्णय आणि योग्य भूमिका घेत गेले तर तुमच्या माझ्यासारख्यांना नक्कीच अडचणी येणार नाही। आजचा जो शेवटचा टप्पा महाराष्ट्र
महाराजस्व समाधान शिबिर अभियान जे राबवलं जात आहे, आज शेवटचा टप्पा आहे आणि त्याच्यात आपलं नवापूर शहर, त्याच्यात जन्म मृत्यू दाखले, मालमत्ता उतारा दाखला, मालमत्ता वयाचा दाखला, मालमत्ता हस्तांतर नोंदी, बांधकाम परवानगी, नवीन नळ कनेक्शन जोडणे, व्यवसाय ना हरकत दाखला, हे नवापूर नगर परिषद हद्दीत जेही माझे लाभार्थी असतील वडीलधारी मंडळी प्रत्येकाला निरोप द्या आणि आज हा शेवटचा दिवस आहे, त्याच्यात जेवढा जास्त लाभ घेता आला लाभार्थ्यांनी तो घ्यावा अशी मी विनंती करतो. ज्यांना स्वगणनेची ड्युटी दिलेली आहे शिक्षक लोकांना, ते आपल्या घरी येऊन ते व्हेरीफाय करणार आहे. तर मी अजून परत एकदा विनंती करतो की आपली स्वगणना आजपासून चालू करा. आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची अचूक माहिती भरा. काही अडीअडचणी येत असतील तर आमच्या नवापूर नगरपालिकेत प्रशासन व आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्कीच तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करू. आणि आज जो हा तहसीलदार साहेबांनी, शिवसाहेबांनी, पंचायत समितीचे गावित साहेब, प्राथमिक आरोग्य विभागाचे अविनाश दादा या सर्वांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला होता, आज आम्हाला आमच्या नवापूर नगरपालिकेच्या सर्व टीमला बोलवलं. सर्वांचं खूप खूप धन्यवाद. असेच वेगवेगळे उपक्रम राबवा साहेब. तुम्ही आवाज द्या, आम्ही तुमच्या पाठीमागे नक्कीच आहोत सहकार्यासाठी. श्रम या सगळ्यांची बचत होऊन जे आपले साधारण कामं आहेत, एखाद्याचं दाखल्याचं काम असतंय, एखाद्याला एखादी NOC पाहिजे असती, रेशन कार्डमध्ये नाव कमी करणं, बदलणं आहे, छोटे छोटे जे कामकाज असतं त्या कामकाजाकरता आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतो की आपल्याला 2-3 वेळा चक्रा माराव्या लागतात. कधी कधी असं होतं की एखाद्या प्रशासकीय कामकाजामुळे तो अधिकारी आपल्याला तालुका स्तरावर उपस्थित न राहता जिल्हा स्तरावर मीटिंग असेल किंवा इतर ठिकाणी कामकाज असेल तर अशा वेळेस आपल्याला पुन्हा जावं लागतं. तर हा सगळा आपल्या वेळेची बचत करणं आणि नागरिकांना जे आपण याआधी कार्यक्रम घेतलेले आहेत की शासन आपल्या दारी, त्याप्रमाणे नागरिकांना ते एका जागी वन सिंगल विंडो खिडकीप्रमाणे आपण त्यांच्या सेवा उपलब्ध करून देणं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे. या कार्यक्रमानिमित्त आपण बऱ्याचशा नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात इथे लाभाचं वाटप देखील करणार आहोत. हा कार्यक्रम जो आहे तो आपला 10 मार्चपासून सुरू झालेला आहे. आपल्या नवापूर महसूल मंडळात नवापूर तालुक्यात 5 महसूल मंडळ आहे. आपल्या खांडवा, विसरवाडी, नवागाव आणि चिंचपाडा हे जे 4 ग्रामीण मंडळ आहेत त्याचा मार्च आणि एप्रिल महिन्यात आपले कार्यक्रम प्रोग्राम झालेले आहेत. आता शेवटचा जे नागरी भागासाठी आहे, नगरपालिका क्षेत्रासाठी मी तर शेजारचा ग्रामीण भाग यासाठी 8 मे ही शासनाने तारीख करून दिलेली होती. त्यामुळं 8 मेला आपण आपल्या नवापूर नगरपालिका हद्द किंवा शेजारी इतर नवापूर मंडळाचा भाग यासाठी कार्यक्रम घेत आहोत. या सर्व कार्यक्रमाला आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. मी आपल्याला फक्त या निमित्ताने विनंती आणखी एक करेन की आपण सर्वांनी गेल्या 2-3 महिन्यापासून बघितलं असेल SIR सगळ्यांनी नाव ऐकलं होतं आणि मतदारांचं मॅपिंग करत होते. आपल्या शहरी भागातलं कामकाज थोडं कमी आहे. तर आपल्याकडे शहरी भाग किंवा शेजारचे सर्व नागरिक मतदार उपलब्ध आज अवेलेबल आहे. सर्व सन्माननीय नगरसेवक पण आहेत. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या वार्डातील किंवा आपण आपल्या घरातील शेजारी पाजारी जेवढे काही मतदार आहेत त्यांचं आपल्या भागातील जे BLO आहे त्यांच्या मार्फत मॅपिंग पूर्ण करावं. दुसरं जे आहे की आपण WhatsApp, Facebook किंवा YouTube सगळ्या जे मीडिया आहेत त्यातून बघितलं असेल की जनगणना 2027 ही संपूर्ण देशात सुरू झालेली आहे. नागरी भागाकरता नगरपालिका क्षेत्राकरता आपले शिवसाहेब हे 4 अधिकारी आहेत.